विद्या पवार, सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र। सावित्रीच्या लेकींना तसेच मान्यवरांना माझा प्रथम जय ज्योती जय क्रांती। जगाचा वेध घेणारी पिढी वाढत आहे आणि त्यामुळे स्पर्धा सुद्धा वाढत आहे। त्या स्पर्धेमुळे ताणतणाव आणि विभक्त कुटुंब पद्धती सुद्धा वाढत आहे। त्या विभक्त कुटुंब पद्धती आणि त्यामुळे सगळं सावित्रीच्या लेकींना आणि सर्व मनुष्यांना ताणतणाव येत आहे। त्या ताणतणाव कमी करण्यासाठी एकच उपाय मी करू इच्छिते, तो म्हणजे योग, योग आणि योगच। शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाचा तसेच माणसाच्या एकाग्रचित्त मनाचा कुठेतरी शांतता मिळावी म्हणून योग साधना करणे गरजेचे आहे। तसेच सावित्रीच्या लेकींना ही आपण योग साधना शिकवणे गरजेचे आहे। त्यामुळे मनाला शांतता मिळते। मग आपल्या पुढे एक प्रश्न उद्भवतो, योग म्हणजे काय? आपल्या जीवनात योग साधनेचे फार महत्त्व आहे। आजच्या नवनवीन पिढीमध्ये अनेक प्रकारचे व्यायाम आणि प्रकृतीच्या सुधारणेसाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम केले जातात, पण त्यामध्ये सुद्धा योग साधना करणे गरजेचे आहे। योग साधना करणे म्हणजे ईश्वराशी मिलन करणे आहे। योग साधनेमुळे ईश्वराची प्राप्ती तर होतेच, त्यामुळे बुद्धीचा विकास आणि मनशांतता मिळते, त्यामुळे झोप सुद्धा छान लागते। योग म्हणजे मनुष्याच्या आत्मशक्तीचे मिलन आहे। पूर्वी संस्कृत शब्दामध्ये युज या शब्दापासून योग हा शब्द उत्पन्न झालेला आहे। पतंजली योग हा परमात्म्याच्या मिलनाचा योग आहे। त्यामध्ये अष्टांग योग हा योग साधनेचा महत्त्वाचा अंग आहे। त्यामुळे योग साधनेमुळे स्वतःची जास्तीत जास्त सामर्थ्य वाढते आणि त्यामुळे स्वतःची प्रगती जास्तीत जास्त केल्या जाते। योग साधनेमुळे तुम्ही डिप्रेशनमधून बाहेर निघू शकता, त्याचप्रमाणे तुमची मानसिकता सुद्धा चांगली होऊ शकते आणि तुमच्या कितीही जबाबदाऱ्या पेलवण्याची इच्छा सुद्धा तुमच्यामुळे होऊ शकते। त्यामुळे नित्यनियम योग साधना आणि त्याचप्रमाणे मेडिटेशन करणे गरजेचे आहे। तुम्ही 15 मिनिटं सुद्धा आपल्याला योग साधनेमध्ये गुंतून ठेवलं तरी तुमचा दिवस चांगला जातो। आणि त्याचप्रमाणे दिवसाची जी आपण दिवसभर जो मोबाईल चार्ज करतो, त्याचप्रमाणे योग साधनेमध्ये आपण दिवसभर चार्ज होऊन पुढच्या कार्यासाठी आपण तयार होतो। व्यक्तिमत्वाचा विकास त्यामुळे होतो। शरीर मानसिक स्वास्थ्य अत्यंत जरुरीचं साधन आहे, ते करणे म्हणजे योग। आणि व्यायाम हा मार्ग तर प्रत्येकांनाच गरजेचा आहे, त्यामुळे मानसिक संतुलन ठीक राहते। म्हणून मी प्रत्येक घराघरातील सावित्रीच्या लेकींना असे सांगू इच्छिते की प्रत्येकाने योग प्रशिक्षण घ्यावे, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाला सुद्धा योग प्रशिक्षण द्यावे। जय ज्योती जय क्रांती।